आता आपण याच्यामध्ये सगळंच बघितलं. टेंडरचं स्टेटस कसं चेक करायचं, टेंडर कसं शोधायचं असते, डॉक्युमेंट कसे डाउनलोड करायचे, प्रिपेअर कसे करायचे, अरेंज कसे करायचे, वॉटरमार्क, टीएससी. त्यानंतर प्रेशरसाठी जे आहे त्यांनी काय केलं पाहिजे, जे फ्रीलान्सिंग करणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितल्या. आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे आणखी याच्यामध्ये मला सांगा, आपण त्या रिवाइज करू शकतो. मसूद सर, मी आताच टेंडर स्टेटस चेक केलंय. हॅलो सर. हा अंकित सर बोला ना. ते ईएमडी रिटर्न साठी काय करावं लागेल सर मग? ईएमडी रिटर्न साठी तुम्हाला तिथे जावं लागेल, तिथे त्यांना वारंवार त्यांना रिमाइंडर द्यावं लागेल, कारण ते करत नाही. कधी कधी मुद्दामून त्रास देण्यासाठी सुद्धा आपली ईएमडी अटकून ठेवतात. ठीक आहे, कधी कधी काय होते, त्यांना सुद्धा करता येत अच्छा. नाही ईएमडी. म्हणजे ईएमडी का अटकते, तर एक तर त्यांची सपोज आपल्याला ते काम मिळालं नाही नसेल, आणि काम जर आपल्याला मिळालं नसेल तर जोपर्यंत समोरच्याची एओसी त्याच्यामध्ये अपलोड होत नाही तोपर्यंत आपल्याला ते ईएमडी परत येत नाही. सपोज तुम्ही टेक्निकल मध्ये जर तुम्ही डिस्क्वालिफाय झाले तर तुमची ईएमडी तुम्हाला विथिन 2 दिवसामध्ये तुम्हाला परत येते. पण जर तुम्ही फायनान्शियल मध्ये डिस्क्वालिफाय झाले, सपोज तुमचे रेट जास्त आहे आणि एखाद्या रेट कमी आहे, म्हणजे त्याला दुसऱ्याला काम ते मिळालं, तर तुमची ईएमडी जोपर्यंत एओसी अपलोड होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची ईएमडी परत येत नाही. ते एओसी अपलोड करणं खूप महत्वाचं असतं. त्यांना वारंवार रिमाइंडर टाकायचं. गव्हर्नमेंट जे तिथे बसलेले असतात अधिकारी, त्यांना म्हणायचं की सर ईएमडी अपलोड, तिथे एओसी अपलोड करावी, म्हणजे ते तुमची त्यांची जे वर्क ऑर्डर असते, ज्यांना ते वर्क ऑर्डर दिलेली असते, ते तिथे अपलोड करायची असते. ठीक आहे. देशमुख सर, तुम्हाला खराब नाही वाटेल ना मी गव्हर्नमेंट सेक्टरचं नाव घालत आहे तर? बघा, राहतात काही, कधी कधी मुद्दामून सुद्धा त्रास देतात. ठीक आहे, तर तुम्ही तिथे त्यांना रिक्वेस्ट करू शकता, तुम्ही त्यांना मेल टाकू शकता, पत्र देऊ शकता की सर माझी एओसी अपलोड करा, माझी ईएमडी अटकलेली आहे. आता कधी कधी ईएमडी तुमची 2,000 3,000 त्यासाठी काही विषय नाही राहत. कधी कधी 50,000 सुद्धा ईएमडी राहते, 1,00,000 सुद्धा ईएमडी राहते. सपोज तुमचं 1 कोटीचं काम आहे तर तुमची ईएमडी असेल 1,00,000 रुपये. मग 1,00,000 रुपये अशा किती कामाची आपली लाखो रुपये, करोडो रुपये. महाराष्ट्रामध्ये असे किती कंपन्या आहेत किंवा भरपूर असे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांचे लाखो रुपये, करोडो रुपयाच्या ईएमडी अटकलेल्या आहेत. आणि त्याचा प्रॉब्लेम ह्याच आहे, एक तर एओसी अपलोड झालेली नाहीये, किंवा टेंडर कॅन्सल झालेलं नाहीये, किंवा तिथल्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे. सपोज तिथल्या अधिकाऱ्याची जर बदली झालेली असेल तर ते ईएमडी सॉरी ते एओसी अपलोड करत नाही, किंवा तिथली डीएस सुद्धा ते रिन्यू करत नाही. त्यामुळे आपली सगळ्यांच्या ईएमडी अटकलेल्या असतात. तर तुम्ही काय करायचं, तिथे जो 90 दिवसाचा कालावधी दिलेला असते त्याच्या आधीच तुम्ही त्यांना रिमाइंडर द्यायचं, कंटिन्यू त्यांना फोन करायचे, मेल टाकायचे, तिथे जाऊन व्हिजिट करायची की सर कृपया तेवढी माझी एओसी अपलोड करा किंवा टेंडर कॅन्सल करा, पण माझी ईएमडी मला परत द्या. ठीक आहे, तर तुम्ही हे असे रिक्वेस्ट करू शकता. आणखी कोणाला काही प्रॉब्लेम आहे? हॅलो सर. हा भूषण सर बोला ना. सर एक प्रश्न असा होता, परत आपण अदर बिडरचे डॉक्युमेंट्स बघू शकतो का सर? अदर डॉक्युमेंटचे बिडर बघू शकता, पण तुम्ही त्यांच्यासोबत टेंडर भरलेलं असणं महत्वाचं आहे. हो म्हणजे हो हो. हा, तुम्ही म्हणजे त्यांच्यासोबत आपल्यासोबत ज्यांनी कॉम्पिटिशन केलं हा आहे. हा तुम्ही बघू शकता. त्या- ते बघायचं, ते बघू शकता. जसं आपण आता टेंडर स्टेटस चेक केलं ना, मी तुम्हाला परत करून दाखवते. आता आपण टेंडर स्टेटस चेक केलं, टेंडर स्टेटस चेक मध्ये आपण बीओक्यू डाउनलोड केलं. त्याच्यावरती एक टेक्निकलचं ऑप्शन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या लोकांनी हे टेंडर फिल केलं. 4 लोकांनी टेंडर फिल केलं, त्याच्यासमोर एक नंबर होता. त्या नंबरवर क्लिक करून ते आपण डॉक्युमेंट डाउनलोड करू शकतो. ते कसे करायचे ते तुम्हाला पुढे सांगतो, पण आता मी त्याच्यासोबत टेंडर नाही भरलेला आहे, तुम्हाला फक्त ते दाखवतो. ठीक आहे, एकदा परत रिपीट करतो मी ते. चालेल. ओके हा, ओके. आणखी कोणाचा काही क्वेश्चन आहे? दीपक दालवी सर, गजेंद्र मोठे सर, संतोष पवार सर. मी एकदा ते परत रिपीट करतोय. ठीक आहे, कोणाचा काही प्रॉब्लेम नाही ना याच्यामध्ये? ठीक आहे, करू मी नेक्स्ट सेशन एंड करायचा, सगळ्यांना समजलं? ओके, देशमुख सर, धनंजय सर, अंकित सर. हा, सगळ्यांना आवडला सेशन? येस सर, समजलं. हा हो ठीक आहे. सर, आवडलं, खूप खूप छान आवडलं. माहिती दिली सर. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू सो मच. तुमचा मला ज्यांना ज्यांना कोर्स आवडलाय, ज्यांना सगळ्या गोष्टी समजल्या, त्यांनी मला व्हिडिओ फीडबॅक दिला तरी चालतं. एखादा व्हिडिओ फीडबॅक द्या तुमचा, खरंच तुम्हाला कोर्स कसा वाटला. एखादा टेक्स्ट मेसेजवर द्या, टेक्स्ट मेसेज पाठवा की कसा वाटला तुम्हाला कोर्स, म्हणजे बाकी लोकांना मदत होईल. ठीक आहे, तर थँक्यू सो चालेल मच. सर. हा, सेशन मी आणि इथे सर एंड ऐका करतो. ना, हॅलो बोला ना, बोला ना. सर, याचं काही रेकॉर्डेड वगैरे तुम्ही टाकणार आहात ग्रुपमध्ये का? नाही, याचं रेकॉर्डेड नाही आहे ऑलरेडी. मी ते प्रोसेस तर तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये कव्हर केलेलीच आहे, जे तुम्हाला मी 8 लेक्चर माझे पाठवले आहेत ते. ठीक आहे. हे सेशन मी परत ओके घेईल. ओके. जर तुम्हाला समजलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला फोन करा, मी परत तुम्हाला पर्सनली सांगू शकतो, किंवा आपण नेक्स्ट संडेला परत घेऊ सेशन. चालेल. चालेल. ओके, हा, थँक्यू सर. ओके, थँक्यू सो थँक्यू मच. सो मच सर. हा, ठीक.
चला तर मग आता सेशन एंड करू आपण. थँक्यू देशमुख सर. थँक्यू सो मच.